नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सगळ्यांचा दिवस, सगळ्यांना सकाळ शुभ आणि सर्वांना आनंदी जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रांनो, चातुर्मास म्हटलं तर सुरू झालेला आहे। आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे। या 4 महिन्यामध्ये चातुर्मास आपल्या एकादशीपासून सुरुवात होतो। चातुर्मासामध्ये आपण कोणत्या सेवा करायच्यात, काय काय उपाय करायचे, याचं अवचित्त साधून कुठली उपासना करायची, या संदर्भातली माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। चातुर्मास म्हटलं तर देवसैनी आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते। या 4 महिन्यामध्ये संपूर्ण हिरवळ असतं। आपण जास्तीत जास्त आपल्याकडनं सेवा घडणं खूप महत्त्वाचं असतं। कारण भगवान श्री हरी विष्णू जेव्हा निद्रा अवस्थेत जातात, म्हणजेच काय तर जेव्हा ते झोपी जातात, तेव्हा संपूर्ण विश्वाचा कारभार हा आधी तर भगवान शंकराच्या हातामध्ये येतो। म्हणजेच काय तर श्रावण महिना लागतो आणि नंतर गणपती बाप्पा येतात, नंतर पितृपक्ष असतं, नंतर येते ती आपली कुळदेवी आणि नंतर येते ती दिवाळी। आणि हे सगळं करता करता कार्तिकी एकादशी येते। त्याच्यानंतर मग चातुर्मास संपतो आणि या 4 महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उपासना सेवा करायची असते। का करायची असते तर बघा, या 4 महिन्यामध्ये जेव्हा भगवान श्री हरी विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात, तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांचा जो काही अंश आहे तो पृथ्वी तलावर असतो आणि तो आपल्यामध्ये आकृष्ट व्हावा, आपल्याला तो जास्तीत जास्त उपासना सेवा करता यावी, यासाठी चातुर्मास म्हटलं जातं। आणि तर बघा, बरेच जण गुरुवार करतात किंवा कोणी शुक्रवार पारायण करतात आणि कोणी पारायण करतात, कोणी व्रतवैकल्य करत असतात। पण आपण असतो ना, 4 महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णूची सेवा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे। बघा, या 4 महिन्यामध्ये पाऊस पडलेला असतो, त्याच्याबरोबर सगळीकडे हिरवळ असतं आणि जे काही पीक धनधान्य हे लोक किंवा एखाद्या व्यक्ती जेव्हा आपल्या या 4 महिन्यामध्ये प्रगती होते, तेव्हा आपण काय करतो, आपण परमेश्वराचे आभार मानतो आणि आपण भगवान श्री नारायणाला प्रार्थना करतो की हे 4 महिन्यामध्ये माझी जी काही सेवा झाली ती तुम्ही अर्पण करून घ्या। माझ्या आयुष्यात जे काही चमत्कार घडला आहे किंवा मला जे काही फायदा झाला आहे ते तुमच्यामुळे झालेला आहे। तेव्हा नारायण म्हणतो, नाही रे, मी तर हे 4 महिने झोपलो होतो। तू जे काही कष्ट केले, तू जे काही चांगले कर्म केले आहे त्याचेच फळ आहे। थोडक्यात काय तर जेव्हा आपण एखादी सेवा मनापासून करतो, तेव्हा आपल्याला जेव्हा त्या सेवा करून किंवा कुठलेच प्रयत्न करून आपल्याला काही फळ मिळत असतं ना, तेव्हा आपल्यावर ते परमेश्वराचे उपकार असतात। आपण म्हणतो की हे माझं काही नाही, परमेश्वर म्हणतो माझं काही नाही, तू केलं आहे, तुझ्या कर्माचं फळ आहे। म्हणजेच काय तर आपल्याला आपण जेव्हा मेवा परमेश्वर देत असतात, परमेश्वर झोपी जाण्याचे नाटक करत असतात किंवा कारण आपण कितीही म्हटलं की खरंच भगवान श्री हरी विष्णू हे झोपी जातात का? नाही, देव कधी झोपी जात नाही, जेव्हा ते निद्रा अवस्थेमध्ये असतात। म्हणून आपल्याला ज्या काही सेवा करतो किंवा आपल्याकडून जे काही सेवा घडत असतात ते संपूर्ण बघत असतात आणि त्यांचं अक्षय फळ आपल्याला वर्षभर मिळत असतं। म्हणून चातुर्मासाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। तर बघा, आपण चातुर्मासामध्ये काय काय सेवा करायला पाहिजे, तुम्हाला या सेवा माहिती आहेत का? तर माहिती असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चातुर्मासामध्ये जर तुम्ही रोज 3 वेळा मासिक धर्मसूतक विटाळ सोडला, तर रोज 3दा जर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पठण केलं, तर तुमच्या किती प्रखर दोष असो, किती अडलेले कामं असतील तर ते मार्गी लागतात। रोज 3 वेळा आपल्याला भगवान विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे। आता तुम्ही म्हणाल, ताई एवढं 3 वेळा करणं शक्य होत नाही, लोक एकदाच करत नाही, तर तू 3 वेळा काय सांगते? पण खरंच सांगू का, जर तुम्ही 3 वेळा केलं ना, तुमच्या अडलेली असंख्य कामं मार्गी लागतात। त्याच्यापेक्षा त्याच्याने दिवसाची सुरुवात खूप छान पद्धतीने होते। जर उठल्या जर विष्णू सहस्त्रनाम हळू आवाजात आपल्याला आवाज येईल एवढ्या आवाजात तुम्ही विष्णू सहस्त्रनाम लावलं, तर या 4 महिन्यामध्ये तुम्हाला गॅरंटी देते की तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं मस्त पाठ होऊन जाईल। आणि कारण संस्कृतमध्ये आहे, आपल्याला रोज ऐकून आपलं पाठ होत चाललं आहे
आता आपल्याला हे बघा, आपल्याला समजत आहे की कुठे काय आहे, कुठे काय. तर हळूहळू जर तुम्ही हे 4 महिने फक्त सातत्याने विष्णू सहस्त्रनाम लावून दिलं आणि श्रवण जरी केलं तरी तुमचे ते 4 महिने पाठ होईल. मी तर म्हणते पाठांतरासाठी तरी लावा, जेणेकरून आपल्याकडनं काहीतरी सेवा घडेल. या 4 महिन्यामध्ये जरी श्रावण महिना आला तरी अजून बाकीचे सण येणारच आहे, तरीसुद्धा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायला मात्र तुम्ही अजिबात विसरू नका. त्याच्याबरोबर या चातुर्मासामध्ये 21 दिवस व्यंकटेश स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. कधी पण तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही 21 दिवसाची व्यंकटेश स्तोत्राची सेवा नक्की करा. बघा काय चमत्कार होतो. मी तर मध्ये चमत्कारापेक्षा साक्षात भगवान श्री हरी विष्णू तुमची सेवा ऐकत असतात आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतात आणि तुम्हाला दर्शन देतात. अशी 21 दिवस सुंदर अशी ही सेवा आहे. 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं तुम्ही पठण करत आहे. आता तुमचं लहान बाळ असल्यामुळे तुम्हाला 21 दिवस रात्रीची ती सेवा करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. ताई, मी प्रेग्नेंट आहे. तुम्ही सगळ्या सेवा बिंदास करू शकता, श्रवण करू शकता, काहीच अडचण नाही. रात्री 12ची जी सेवा आहे तर या चातुर्मासामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय अनुभव येतो तेव्हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाळ लहान असल्यामुळे किंवा घरातली कामं असल्यामुळे आपल्याला ते करणं होत नाही आणि आपल्याला भीती वाटते. त्यामुळे जर ती सेवा करायचं धाडस होत नाही. आता बघू, शेवटी कर्ता आणि करविता स्वामीच आहेत. आपल्याला जर ही सेवा मनापासून करायची असेल तर आपण नक्की करू शकतो. आपल्याला काही हरकत नाही. असं तरी मला करायचं आहे, पण तुम्हाला सांगेल, चातुर्मास असो किंवा नसो, नित्यसेवेमध्ये रोज 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र मी सकाळ, संध्याकाळ आणि 3दा संध्याकाळी रोज असं पठण करते. आता 90% 100% बायकांना पाठ झाला आहे. व्यंकटेश स्तोत्र मी संस्कृतमध्ये म्हणते आणि प्राकृतमध्ये ऐकलं तर प्राकृतमधलं पाठ आहे आणि संस्कृतमध्ये 3 वेळा म्हणते. संध्याकाळी जर काही कामानिमित्त शक्य झालं नाही तर व्यंकटेश स्तोत्राचं कधीच चुकवत नाही. मासिक धर्म सोडला तर कधीच चुकत नाही. तुम्हाला पण सांगेल, तुम्ही हे लगातार नक्की करा. खरं तर नित्यसेवेमध्ये लगातार 3 वेळा तुम्हाला बोलायला पाहिजे. व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आणि चातुर्मासामध्ये करून बघा काय काय फरक पडतो. हे तुम्ही 3 वेळा संस्कृतमध्ये पठण करू शकता किंवा प्राकृतमध्ये पठण करू शकता. विष्णू सहस्त्रनाम पठण झाल्यानंतर लगेच तुम्ही व्यंकटेश स्तोत्र प्राकृतमध्ये नमो बोलू शकता. आणि ओम नमो हेरंबा, सकळा तू प्रारंभा, आठवण तुझी स्वरूप, शोभा वंदन भावे खूप सुंदर आहे. ते खूप सुंदर, तुम्ही ते खूप सुंदर आहे. तुम्ही ते एकदा ऐका आणि तुम्हाला आवडेल आणि नीट ऐका. त्याच्यात काय काय सांगितलेलं आहे ते खूप छान आहे. ते तुम्हाला नक्की पठण करा, तुम्ही श्रवण करा. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही त्या तुमच्या पद्धतीने पठण करण्याच्या पद्धतीने ऐका. या चातुर्मासामध्ये सगळ्यात सोपं काय असेल तर गोपज्ञ आणि पद्मव्रत, म्हणजेच काय तर गायीच्या 33 पावलाची आपल्याला रांगोळी काढायची आहे. असं कुठंच नियम अटीने ती फक्त रांगोळी काढायची असते, ते करू शकता. या चातुर्मासामध्ये तुळशीची सेवा करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. रोज तुळशीला जल अर्पण करणे. आता पावसामुळे आपोआप तुळशीला रोज जल अर्पण होत आहे, पण तुळशीला प्रदक्षिणा घालणं, तुपाचा दिवा लावणं, कारण तुपाचा दिवा आपण तुळशीपाशी लावला पाहिजे. देवापाशी उजेड पडतो, तुळशीपाशी आपण हे ऐकलेलं आहे. कारण रोज संध्याकाळी आपण तुळशीला दिवा लावा, तुळशीच्या भोवती रांगोळी काढा, प्रदक्षिणा घालणं. शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. या चातुर्मासामध्ये आपल्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर, विष्णूची मूर्ती असेल तर, महाराजांची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर 1 तुळशीचं पान त्यांना अर्पण करा. तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचा किंवा तुम्ही व्यंकटेश स्तोत्र जर तुम्ही पठण करत असेल तर त्याच्याबरोबर 1 माळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप नक्की करून बघा. आणि 51 वेळा त्याच्या विष्णू गायत्री मंत्राने ओम नारायणाय वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदया या मंत्राचा 1 वेळा किंवा 21 वेळा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही
पठण करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण ह्या सेवा करतो तेव्हा परमेश्वर आपल्याला फळ नक्की देतो. तेव्हा आपण परमेश्वराचे आभार मानतो की देवा तुझ्याचमुळे हे सर्व आहे. तेव्हा देव म्हणत असतो की नाही रे, मी तर झोपला होतो, हे तुझ्या कर्माचे फळ आहे. याचा अर्थ कामधाम सोडायची आणि देवाची सेवा करायची असं नाही. प्रामाणिकपणे तुम्ही कष्ट करत असतो ना, त्याला परमेश्वराची साथ कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येतेच. व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते रोज एक तरी वेळा वाचायचं आहे. ताई, मी व्यंकटेश स्तोत्रांचं असं पठण केलं, इतक्या दिवस पठण केलं की मला अनुभवच आले. त्या सेवेचे खूप सुंदर अनुभव आहेत. तुम्ही सुरुवात तर करा. 1 महिना मी सांगते म्हणून 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र घरात रोज पठण करा. 21 दिवसाची तुम्ही सेवा करा. 21 दिवस सेवा तुम्ही मनापासून केली तर सगळं काही व्यवस्थित होईल. आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या संदर्भातली सगळी माहिती मी तुम्हाला पूर्ण माहिती दिली आहे आणि अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.